हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सगळेजण? माहीत असणार. तर आज आहे गुरुवार आणि माझे 11 गुरुवारमधले भरपूर असे गॅप पडलेले, कारण की नाशिकला वगैरे मी गेलेली, त्यामध्ये पण माझे भरपूर असे गुरुवार गेले नाही. तर आत्तापर्यंत माझे झाले असते, पण आता 10वा गुरुवार माझा आहे, अजून म्हणजे एक राहिलेला आहे. तर आता तेच मग आज गुरुवार करायचा आहे आणि आता पूजा वगैरे करणार आहे मी. 7 वाजलेले आहेत आणि बघा आता लिंबू पाणी पित आहे. तर गरम पाणी घेतलेलं आहे, त्यात थोडं मध टाकून ना पाणी पिणार आहे. खूप बॉडी की म्हणजे हेवी झाली ना, खूप हलकं हलकं तर अजिबात वाटत नाही, कारण की कशाचंच काय नाही, डायटिंग नाही काय नाही, त्याच्यामुळं ना खूपच असं सुस्तीपणा आल्यावानी झालेलं आहे. आता परत एकदा सुरुवात करावी लागणार आहे. मधाचा चम्मच गोड गोड लागतो एकदम, नाही का? आणि मग मी तसं तर पिली नसती पूजा करायच्या पहिला, पण आता असं झालं आहे ना, खूप तहान लागल्यावानी झालेले आहे, त्यामुळे म्हणलं चला हे डिटॉक्स वॉटरच घ्यावं एखादं लिंबू टाकून. तेच लिंबू टाकून घेतलेलं आहे आणि आता पूजा पण करायची आहे मला. तुम्हाला एकदा टाईम पण दाखवून देते मी. 7:45 म्हणजे 8 होत आलेले आहे. घडी कशी पुढं आहे त्यामुळे त्या चला पटकन असं पिते. आणि त्यानंतर हळदीचं लेपन पण करायचं आहे मला, त्यामुळे ब्लॉगच्या एंडिंगपर्यंत नक्की राहा आणि तुमचा सपोर्ट मला असंच कायम राहू द्या. तर आता सगळ्यात पहिला बाहेरनं हळदीचं लेपन करत आहे मी. काय नाही, एकदम साधं सिंपल करत असते. हळद घेते आपली साधी आणि त्यात गौमूत्र आणि आपलं थोडंसं चंदन पावडर वगैरे जे पण काय असेल ना आपल्या घरात ते टाकत असते. गुलाबजल पण तुम्ही टाकू शकता आणि हे सगळं टाकून ना मस्त असं मिश्रण करून घेत असते आणि असं छान असं हळदीचं लेपन करून घेत असते, बघू शकता तुम्ही. आणि हळदीचं लेपन करणं खरंच खूप छान वाटतं. घरात पॉझिटिव्ह एनर्जी येते, घरातली जी बाहेरची निगेटिव्हिटी असते ती घरात एंटर होत नसते, त्यामुळे हळदीचं लेपन केलं पाहिजे. माता लक्ष्मी पण प्रसन्न होते आणि गुरुवारच्या दिवशी तर हमखास केलं पाहिजे. खूप चांगलं असतं गुरुवारच्या दिवशीसुद्धा आणि मी करतच असते, कारण की गुरुवारच्या दिवशी माझा उपवास असतो आणि त्या दिवशी मी हळदीचं लेपन हे करतच असते. आणि बघू शकता सुंदर अशी मी आता हळदीचं लेपन झालेलं आहे. त्यावर ना बोटांनी असं मी वडलेलं, छान अशी डिझाईन आल्यावानी आणि खूप सुंदर दिसत होतं. आणि त्यावर छोटीशी अशी नाजूक अशी बॉर्डर काढलेली आहे हळदीच्या लेपनवरच. आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्या ना खरंच घरात खूप प्रसन्न वाटतं, कारण की आपलं जे मेन इंटरेस्ट असतं ना, जिथून आपण एंटर होतो तिथलीच जागा आपल्याला एकदम सुंदर, स्वच्छ आणि आकर्षित दिसली ना तर खरंच खूप छान वाटतं आणि घरातसुद्धा मग म्हणजे छान वाटतं, एकदम प्रसन्न वाटतं, नाही का? म्हणून ह्या गोष्टी केल्याच पाहिजे. थोडा वेळ जातो, थोडा वेळ काढायला लागतो आणि खरंच वेळ काढला की आपल्याला तसं म्हणजे छान पण वाटतं, त्यामुळे हे गोष्टी केल्याच पाहिजे. आणि गुरुवारी तरी करायलाच पाहिजे. गुरुवारी, शुक्रवारी, मंगळवारी असे म्हणजे देवीचे वार वगैरे असतात ना, त्यावेळेस आपण केलंच पाहिजे, पौर्णिमेला वगैरे. आणि मी हे माझ्या बरेचदा व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे हळदीचं लेपन. मी आज नाही तर मी भरपूर वेळेस करत असते आणि मला खूप आवडतं हळदीचं लेपन वगैरे करायला. आणि त्यानंतर नाही तर बघू शकता छोटीशी अशी रांगोळी काढलेली आहे, कारण की ना पोरं सारखे येतात जातात आणि मग ती पुसतील, त्यामुळे मग मी जास्त काही काढायच्या ह्याच्यामध्ये पडत नसते, जेवढं आहे तेवढ्यामध्ये काढून घेत असते. आणि बघू शकता आता झालेली आहे रांगोळी वगैरे काढून. त्यानंतर ना सगळे देव स्वच्छ असे धुवून घेतले, देवपूजा करून घेतलेली आहे. आणि आज ना टेबलवर देव नाही मांडले तर मी खालीच देव मांडलेले आहेत.
आणि देव मांडल्यानंतर ना मस्त अशी पूजा करून घेतलेली आहे खाली बसूनच, कारण की आज मला स्वामीचरित्र वाचायचं वगैरे होतं. त्यामुळे मग ते आपलं टेबलवर ठेवलं की वरी देव जातात, त्यामुळे म्हणलं आज खालीच ठेवूया. आणि हा माझा 10वा गुरुवार आहे आणि भरपूर असा गॅप पडलेला आहे. आणि हा गुरुवार जेव्हापासून करते ना मी, तेव्हापासून भरपूर गोष्टी अशा घडल्या माझ्या आयुष्यामध्ये. खरं सांगते म्हणजे खरं कधी कधी ना असं नको नको वाटते करायला. कधी कधी असं वाटतं काय मी स्वामी सेवा करते तेव्हापासून का असं होतं आहे नाही का. पण मला असं वाटते जिथं निगेटिव्हिटी आहे ना ते स्वामी माझ्यापासून दूर करत आहेत आणि जिथं पॉझिटिव्हिटी तिथं मला नेत आहेत असं मला तरी वाटते माझ्या मनाला. तर आता माझी पूजा वगैरे झालेली आहे मस्त अशी. हळदीचं लेपन वगैरे पण मी करून घेतलेलं. छान पूजा झालेली आहे. तर आता सगळ्यात पहिला शाबू वगैरे बनवून घेते. पोरांना 9 वाजता जायचं असतं ट्युशनला, तर आता 8:30 वाजून गेलेले आहेत. त्यांना पटकन असं त्यांना पाठवून देते. मी पण थोडं फराळी खाते आणि त्यानंतर मग पोथी वाचायला बसते आपलं स्वामीचरित्र. कारण की एकदा बसले की मग 2-2.5 तास लागतात डायरेक्ट. त्यामुळे मग मी एकदाच थोडंसं खाऊन आणि मग बसेल. तर चला. आणि आजच्या दिवशी माझ्या मागं इतकी चिडचिड झाली ना, खूप म्हणजे खूपच. कारण की ना म्हणजे मी चांगल्या गोष्टी करायला जाते पण त्याच म्हणजे खूप आडव्या गोष्टी येत आहेत आणि भरपूर गोष्टी घडलेल्या तर आहेत ते तुम्हाला तर माहितीच आहे. आता घर विकलं गेलं, सगळ्या गोष्टी झाल्या. आता सध्या मी भाड्याच्या घरात राहत असते आणि पण असं मला काय वाटतंय स्वामी मला ना ह्याच्यापेक्षा काहीतरी चांगलं द्यायचं असेल आणि तिथली निगेटिव्हिटी जे पण असेल ते तिथं सोडून दिलं मी. आणि त्यामुळे मग असं मी विचार करून ना चालते आहे नाही का. मी अशी निगेटिव्हिटीमध्ये घेत नाही आहे काय पण गोष्ट, पॉझिटिव्हिटीमध्ये घेते आहे. कारण की आपण निगेटिव्हिटीमध्ये घेतलो ना त्या गोष्टी तर आपण तेच विचारत असतो. त्यामुळे ना कधी पण पॉझिटिव्ह विचार करायचा चला, म्हणजे जेणेकरून कसं आहे ना आपल्यालासुद्धा पुढच्या गोष्टी करायला बरे पडतात. तर तेच आज बघा उपवास असल्यामुळे थोडा शाबू करून घेतलेला आहे. नंतर ना काय पूर्ण दिवसभर नसलं तरी चालतं. आणि आता मला स्वामीचरित्र वगैरे वाचायला बसली की 2 ते 3 तास जातात निवांत बसून नाही का. आणि आज इतकं म्हणजे माझ्या मागं किरकिर लावलेली होती ना घरात पण सगळ्यांनी, खूप म्हणजे खूपच. आणि मी अक्षरशः आजच्या गुरुवारी इतकी रडली ना, खूप म्हणजे माझ्या मनाला खूप हर्ट झालं आजच्या दिवशी. कारण की आज फक्त घरात किरकिरीच होती आणि मला माहीत नाही असं का झालं. तर असं काय माहिती होत असेल. तर आता झाडू वगैरे मारून घेतलं आहे, थोडं क्लीन करून घेतलं आहे घर आणि थोडा चाय केलेला आहे. तो चाय घेत आहे आणि टाईम पण 9:30 वाजलेले आहेत. मी जरा केस वगैरे विचारून घेतलेले आहेत कारण की वाचताना बरंच डिस्टर्ब होऊन जातं त्यामुळे. आणि आता मी बसणार आहे वाचण्यासाठी. तर आता झालेले आहेत 9:30 वाजलेले आहेत. चला तुम्हाला मी दाखवते एकदा. तर बघू शकता 9:30 म्हणजे पुढे घडी, त्यामुळे 9:30 वाजलेले आहेत तसं तर. आणि आता चला करते मी. पाणी पहिला 1 ग्लास भरून घ्यायचं बसताना, कारण की ताण वगैरे लागले की उठायचं नाही, म्हणून एकदाच भरून घ्यायचं. तर चला आता मी वाचन करते, कंटिन्यू राहा तुम्ही. आणि त्यानंतर बघू शकता मी स्वामीचरित्र वाचायला घेतलेलं आहे. माझ्या मागं कितीही काय असलं ना तरी पण मी सोडणार नाही आहे. मी म्हणजे ते म्हणतात ना स्वामी परीक्षा घेत असतात. स्वामींचं भक्त होणं खरंच सोपं नाही आहे. स्वामी भरपूर परीक्षा घेतात, त्यानंतर ना आपल्याला त्या गोष्टीचं फळ मिळतं. बाकी नंतर ना आपण खरे स्वामी सेवेकर असं म्हणलं जातं बघा. आणि त्या गोष्टीमध्ये आपण खरंच सक्षम असलं पाहिजे. स्वामी कितीही आपल्यामध्ये मागं असलं तरी पण आपण त्यांना असे हे करायला नाही पाहिजे. आपण पण त्यांच्यासोबत जिद्दीने त्या गोष्टी लढल्या पाहिजे नाहीत का, सहन केल्या पाहिजे. आणि तेच मी केलेलं आहे. संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि आता मला ना सकाळी तर मी आपलं चरित्र वगैरे वाचलेलं, आपलं माळजप वगैरे केलेलं. आता तारक मंत्र आणि स्वामींची आरती करायची आहे. तर आता दिवाबत्ती पण करून घेणार आहे. सकाळी एकदम साधं सिंपलच जेवण बनवलेलं मी. आणि तसं तर आज एकादशी असल्यामुळे ना भात बनवलाच नव्हता मी, फक्त भाजी चपातीचा फक्त नैवेद्य दाखवलेला स्वामींना. मग आता गोडमध्ये ना थोडा शिरा करणार आहे आणि आपलं 33 दिवे लावायचे आहेत बघा. म्हणजे 33 वाती लावले तरी चालतात, दिवे नसले तरी. आणि त्याच्या मागं पण भरपूर असं कारण आहे, कारण की खूप चांगलं असतं म्हणतात 33 दिवे ह्या अधिक महिन्यामध्ये लावलेले. त्याने पॉझिटिव्ह एनर्जी येत असते. आणि आपले जे 33 कोटी देव असतात ना त्यालाच मानून आपल्याला 33 दिवे लावायचे असतात.
तर तेच आज मी करणार आहे. तर हे अधिक महिन्यातच करायचं किंवा पौर्णिमा किंवा एकादशी ह्या दिवशी पण आपण करू शकतो. या दिवाळीचं महत्त्व तुम्हाला मी थोडक्यात सांगितलं आहे. जेवढं मला माहीत आहे तेवढं तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याचबरोबर ते पण मी आता कसं करणार आहे तेही तुमच्यासोबत शेअर करेलच. तर चला कंटिन्यू राहा. तर आता ना लाईट वगैरे लावून घेते. मग अशी खाली जातानाच मी दिवाबत्ती वगैरे करून घेते. झालेलं आहे. आता चला तूप काढून ठेवलं आहे फ्रीजमध्ये. मी तूप ठेवलेलं ते असं पूर्ण दगड झालेलं आहे. तर त्या तुपाला बाहेर काढून ठेवलं. तोपर्यंत आता मी तारक मंत्र वगैरे आपलं करून घेते आणि स्वामींना शिरा पण बनवून घेते. म्हणजे लगेच नैवेद्य दाखवून आरती करायला पहिला शिराच बनवते, नंतर ना तारक मंत्राने आरती करून घेते. तसं पण वेळ भरपूर झालेला आहे. तर चला करून घेऊया. कंटिन्यू राहा तुम्ही. तर तुम्हाला दिसतोय ना माझा इतका हसरा चेहरा, पण त्यामागे मी भरपूर रडलेली होती. आणि त्यानंतर ना आता मी हे करत आहे. असतात कुठंतरी काय काय गोष्टी इतक्या म्हणजे माणसांनी बोललेल्या इतक्या टोचतात ना, खूप म्हणजे खूप ते मनातून जातसुद्धा नसतात. आणि मला रिअली तुम्हाला असं सांगू वाटलं म्हणून मी सांगते माझ्या मनातली गोष्ट. नाहीतर मी एवढ्या गोष्टी क्लोजली सांगत नाही. पण आता मी खरंच तुम्हाला माझी फॅमिली मानत आहे आणि त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण की आपल्याला हे काय 2 दिवसासाठी करून सोडायचं नाही आहे. कायम मी करणार आहे आणि मी सोडणार नाही. मला व्ह्यूज येऊ दे किंवा नाही येऊ दे तरी पण मी सोडणार नाही आहे. तर असो चला, तुमचा सपोर्ट तर असणारच आहे कायम आणि माझी मेहनतसुद्धा असणार आहे. तर आता बघू शकता मी आज 33 दिवे लावायचा प्रयत्न केलेला आहे. पण ते काय व्यवस्थित नंतर नाही झाले नव्हते. तुम्हाला पुढं बघायला भेटतीलच. तर बघू शकता असं. तर आता व्यवस्थित असं मी करून घेतलेलं आहे. आणि हे बघा मस्त असे 33 दिवे आहेत बघा. मी सगळे ना 11-11-11चे असे 3 लाईन करून घेतलेले आणि तिन्ही लाईनी असे जोडून घेतलेले आहेत. धाग्याने वगैरे बांधून घेतलेले आहेत आणि त्यावर तूप टाकलेलं आहे. आणि स्वामींसाठी ना मी दुपारी फक्त आणि फक्त भाजी आणि चपाती केलेली. कारण की ना होतं काहीतरी मागं, त्यामुळे जाऊ दे म्हणलं. फक्त भाजी चपाती केलेली. आणि आज एकादशी पण असल्यामुळे ना मी भात करत नसते एकादशीच्या दिवशी. म्हणजे जेवढं होईल तेवढं टाळत असते. नाहीच जमलं तर मग मी हे करत असते. पण आता समजा नाहीच आपल्याला करू शकतो आपण, बिना भाताचं खाऊ शकतो, तर आपण त्या दिवशी केलंच पाहिजे. एकादशीच्या दिवशी तर भात खाल्लंच नाही पाहिजे. तर आता इथं बघू शकता मस्त असा आता शिरा बनवून घेत आहे तुपातला मस्त असं. आणि मयंक पण माझ्यासोबत मदत करत होता. आणि हे जे माझे पोरं आहेत ना त्यांच्यामुळंच मी आज ह्या घरात आहे. आणि मला खूप म्हणजे छान वाटतं. खरंच आपले लेकरं असल्यामुळे आपल्याला कोणत्याही गोष्टी विचारपूर्वक करावे लागतात. आणि शिरा इतका मस्त झालेला ना, खूप म्हणजे खूपच. आणि त्यात मयंक पण हात लावत होता. म्हणजे छान होणारच ना. पोरं एवढ्या आवडीने करतात ना म्हणजे कोणत्याही गोष्टी. आणि त्यांचे खरंच खूप भारी वाटतं नाही का. लहान लेकरं घरात असतात ना, खूप भारी वाटतं. आणि इथं बघू शकता शिरा आपला किती भारी झालेला आहे. एकदम रसरशीत शिरा झालेला आणि एकदम मस्त झालेला बरं का. एकदम छान लागत होता खायलासुद्धा. आणि स्वामींना तेच नैवेद्य दाखवलेला. नंतर तोच प्रसाद म्हणून आम्ही घेतलेला. स्वामींच्या पण ताटात मी थोडासा ठेवलेला होता. तर अशी मी आता केलेली आहे प्रसाद. आता मी मस्त असं शिरा केलेला आहे. नैवेद्य पण दाखवलेला आहे स्वामींना पण. आणि आता मी ना तारक मंत्र करणार आहे. तर तारक मंत्र म्हणण्याच्या पहिल्या ना असं 1 ग्लासात पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यावर हात ठेवून ना आपल्याला 11 वेळेस तारक मंत्र बोलायचं आहे. आणि हे पाणी आपण घरातले जेवढे पण आहेत सगळ्यांनी प्यायचं आहे. खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते त्याने आणि निगेटिव्ह जे पण असेल आपल्या मनातलं ते सर्व निघून जातं. तर हे आपण उपाय नक्की करायला पाहिजे. तर चला आता मी ते करते, त्यानंतर ना भेटते तुमच्यासोबत. माझं झालेलं आहे तारक मंत्र. आता मी ना 33 दिवे जे बनवलेले आहेत ते मी सगळे लावून घेणार आहे आणि त्याच्यानेच आरती सुरुवात करणार आहे स्वामींची. तर चला पहिला तर ह्याला आपण हळदी कुंकू लावून घेऊया सगळ्यात पहिला. हां, हळदी कुंकू लावल्यावर आता आपल्याला हे लावून घ्यायचे आहेत सगळे दिवे. तर आता बघू शकता अशी मी दिवे लावून घेत आहे आता.
तर आता झालेली आहे आरती वगैरे. आता मी उपवास सोडायला घेतलेला आहे. भाजी, चपाती, शिरा. मयंक पण खातोय शिरा. कसं झालाय मयंक शिरा? छान. तर टाईम पण झाला, 8 वाजलेले आहेत. तर मी आता उपवास सोडते आणि चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर, काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.